श्री गणेशाय सरस्वती नमः. श्रीमदे गुरुदेव दत्तात्रेय स्वामी नमः. गुरु वदती शिष्या सदैव त्यागुनी कपट दंभादि सर्व कैव. हरिगुरु वितरणी दृढतर भाव असावा निश्चल मानसे. सद्गुरी म्हणून नर आत्मा विष्णू परमेष्ठी शंकर. गुरु साक्षात परब्रह्म परमेश्वर. जाणून सेवन करावे जाणावयाचा तो परमार्थ. गुरुमुखे तो बाणावा यथार्थ. वेद वेदांत महावाक्यार्थ. निश्चितार्थ प्रत्यक्ष भवे. ठाकुनी प्रसादित सर्वदा असावी अंतर्मुख रीती. ऐशी अभेद जीव ब्रह्मस्य स्थिती. तेची दैवन्य मुक्ती बोलती. मुक्ती इच्छीच जरी हातात तरी त्याच्या सेवेची विषयत. दया आजव क्षमा संतोषयुक्त. सत्यामृत सेविवा सत्याचे जे सोलवी सत्य. तेथे सद्गुरु ब्रह्मस्वरूप नित्य. त्या सद्गुरु सदनी वासात अपत्य. दास होऊन वर्तावे तरीच चुकती जन्म मरण खेपा. पावती शिष्य मोक्ष स्वरूपा. म्हणून सेवा हा सदुपाया सोपा. करा रे बापानु गुरुभक्ती. अनादि वेदक्त सनातन. धर्म मार्गाप्रमाणे तुझे वर्तन. श्रद्धा भक्ती युक्त नित्य कर्मोपासन. फलेष्टा टाकून करावे स्ववर्णाश्रम विहित धर्म तांडुनी. व्यर्थ न हिंडावे आडराणी. यदर्थ शिक्षा कथानुसंधानी. चित्त स्थिर असावे दक्षिण काशी क्षेत्र करवीर. जेथे महालक्ष्मी चित्ते निरंतर. पंचागंगा वाहे सुंदर. तेथे अपार जनतेचे नृसिंहवाडी क्षेत्र प्रख्यात. कृष्णा पंचगंगा समान विराजित. नरसिंह स्वामी गुरुदेव दत्त. वसती सदोदित त्या स्थानी. सकल बाधा प्रशमन. सकल भीष्मास्तपद शुद्ध स्थान. जेथे अनेक सेवाधारी जन. मनसे भावया वसती ते. श्री शंकराचार्या श्रेष्ठ भव्य सुभेशीत संकेश्वर मठ. अनेक तीर्थ देवता प्रकट. करवीर प्राप्ती विकसित. ऐशा कोल्हापूर प्राप्ती विराजमान. इचलकरंजी नामी संस्थान. त्या इचलकरंजीत ब्राह्मण विद्वान. श्रीपाद भट्ट वसतसे. श्री श्रीपाद भट्ट एके समयास. फिरत अक्कलकोटास. पातले दत्तांचे दर्शनास. वैदिक द्विज दशग्रंथ अष्टविकृती. ऋग्वेद मंत्र मुखोदत पठती. शांत समाधानी ज्यांची वृत्ती. यतिपादा पद्मानमिती ते. स्नान संध्यानी कर्मे आचरती. विद्युक्ती एकनिष्ठ शुचिर्भूतचिंती. कामराग द्वेष विवर्जित स्थिती. दर्शनासी नित्य तत्पर दे. एके दिवशी त्रिमूर्ती अवतार. स्वामी समर्थ दत्त दिगंबर. श्रीपाद भटाची श्रेयस्कर. प्रसन्न वदते सांगती. तुम्ही श्री क्षेत्र वाराणसी जाऊन राहावे 3 मास. परतून येऊन आम्हास भेटावं द्विजवर्या. दत्तमुनींच्या आज्ञेनुसार. श्रीपाद भट्ट वेदपारंगत विप्र. गुरु श्री करुणी साष्टांग नमस्कार. निघाले काशी यात्रेची. प्रथम प्रयागासी जाऊन. तेथील कर्मे आटोपून. गयेत जाऊन विष्णुपद पूजन केले पिंडदानादी. मग जाऊन काशीपुरा पूजिले जान्हवी विश्वेश्वरा. यथा सांग यात्रा शास्त्र प्रचार. अन्वय केले विप्रेदे. या विरच असार संसारी. चारचे चतुष्टय प्रकारी. सर्वदा निवास विश्वेश्वरपुरी. सत्संग वावयची दुसरा हो. तिसरे नित्य भागीरथी स्थान.
चौथे होय विश्वेश्वर दर्शन, असार संसारातील निश्चय करून कथिले सार चतुष्टयते, भागीरथी स्थिर मुक्ती कातिलक, जामी रोखिला भ्याली सम्यक, ते स्वर्गलोकी राहुनी अधिक, पुण्यस्वरूप वस्ती सदा, ते गंगा गंगा अशा प्रकारे शतयोजनावरून जरी स्मरे, सर्व पापमुक्त होई तरे, विष्णुलोकी वसे तो, सेविता गंगा जल निर्मल, भुक्ती मुक्ती कयादा त्रिकाल, भावानुसार सर्वदा फल, प्राप्त होय निश्चये, पुण्य प्रकाशक वाराणसी, काशी समान नाही स्वर्गासी, भूलोकी विराजे पापनाशी, महापवित्र अनुपम, काशी काशी ऐसे शिवार, भावे पठण करीती जे नर, काशी निवासासी फलसाचार, तयांची प्राप्त होतसे, संपूर्ण तीर्थ देवतामय काशी, स्मरावे जावे वसावे अहर्निशे, श्रीपाद भक्त ऐशा विनाशी, विश्वेश्वर पुरी रमले ते, नित्य जागरणाच्या स्थानी, श्रीपाद भक्त बैसती जाऊनी, परंतु तेथील विद्वान या म्हणून कोणी न मानसी तयासी, मोठे वैदिक विद्वान, वृद्ध तरुण द्विजजन, श्रीपाद भट्टाची बुधावून न देती मान आदरेचे, आदी पंडित त्यात काशी कर, त्याही वरी मोठा अहंकार, ऐशा समाजात कोण पुसणार, श्रीपाद भट्ट जिजासी, मोठे विद्वान क्षेत्रस्थ घेड, अभिमाने करते हेळसांड, वैदिक शास्त्री पुराणादिक गुंड, महाप्रचंड प्रतिष्ठित, हे पाहून श्रीपाद भट्ट म्हणती नकोही सन्मानाची कटकट, कशा करिता करणे हे सटपट, चालले झटपट दर्शना, विश्वेश्वराच्या देवालयाजवळ, कटीवर हस्त ठेवून सोज्वळ, दत्तात्रेय स्वामी राजदयाल, प्रसन्न वदने उभे होते, मार्गातून येणारे लोक, अत्यंत तेजस्वी पुरुष अलौकिक पाहून वाटले तयांचे कौतुक, बोलती कित्येक भाषण ते, हे द्वैदीपम्यान यतिराज, शृंगेरीचे श्रीमद शंकराचार्य नकळे आहेत की काय, ऐशा भास वाटत ते, कोणी म्हणती या मूर्तीस आम्ही पाहिले हमची विरूपाशासी, कोणी वरती जगन्नाथ केसरियासी, आम्ही भोजन घातले चतुर्वेद वेदांग पारग, हे यती तेथील संस्थाने विशुद्धमती, क्षेत्रीय ब्रह्मनिष्ठ आचार्य ती, जितेंद्रिय निष्ठुहा आहेत, कोणी वृद्ध पुरुष देवा सांगती, हेची संन्यासी हिमालय पर्वती, वेड्यासारखे निरुपाधिक संचरती, आम्ही प्रत्यक्ष देखिले, अशा प्रकारे लोक जमून चर्चा करीती स्वबुद्धीले करून, त्यावेळी काही वैदिक विद्वान सहज उभे राहिले, त्यातील बोलतसे कोणी ज्योतिर्मठाचे शिरोमणी, शंकर स्वामीचे सिंहासनी, शंकराचार्य हेची होते, 4-5 मास राहून यांनी पलायन केले तेथुनी, वेदांग तेथे असूनी, वेड्यासारखे करीती का, वाकडे तिकडे चेष्टावचन, अर्पिती का हो गलिप्रदान, इतक्यात कोणी संन्यासी दोन उभे राहून बोलती, याची कीर्ती प्रकाशमान, आणि ही हस्ती पुरुष महान, परवा दुर्गा घाटी बसून सांगत होते मनातील, मग दुसरा संन्यासी बोलत, हे सत्पुरुष कलकत्त्यात श्री महाकालीचे संस्थान बैसले, ते आम्ही देखिले, कित्येक मंडळींनी या पुरुषांची परीक्षा पाहावीसाठी पात्रे ठेविले मांस मांसाची, यांचे समोर क्षलकांनी भक्षणार्थ आग्रह करती, नाना प्रकारे प्रमाण सांगती, ते अकस्मात एक सुंदर युवती उभी ठेली, विद्युल्लते सम चकित होती, विद्युल्लते सम रूप यौवन संपन्न चपला, सर्वोत्कृष्ट तरुणी मद विह्वला,
वस्त्रालंकारयुक्त भांगीला देखुनी सर्वई भयचकित होती. या प्रकारची गुणवती सुंदर उभी जोडून दोन्ही कर जयदीपम्याने यांचे समोर गंभीर भाषणे जन देवती. अहो तुम्ही अज्ञानी जन, तुम्हाची नाही यथा ज्ञान. या उत्तम पुरुषांचे छलन करू नये सहसाही. हे पूर्ण ब्रह्म परमहंस परमात्मा परमपुरुष माया अविद्या कार्य विध्वंस यदर्शन भाग्य लागे. यदर्पी विपरीत भावना अहो नसावी तुमच्या मना. ऐसे वदुनी देवांगणा मांसपत्राची स्पर्श करी. स्पर्शताची त्या पात्रातील मांसाची फले झाली तत्काल. आणि कैक वर्तले नवल चाहले पद मध्याचे. पुढे ती स्त्री आणि हे संन्यासी न दिसती कुठेही लोकांची. तेव्हा विस्मित होऊन पश्चातापासी पावले सर्वच्या स्थानी. यावरही पाहता या झाला अष्टसिद्धीचा लाभ झाला. किंवा कर्णपिशाच्या क्षिणीला साधले ऐसे वाटते. या प्रकारे बुद्धिबलानुसार चर्चा करीती लहान थोर. इतक्यात इचलकरंजी कर श्रीपाद जोशी बोलती. समर्थांची साष्टांग नमन करुणी पुस्ती कुशल वर्तमान. आपण अक्कलकोटी असून येथे केव्हा आलाजी. दत्तात्रेय स्वामी तदनंतर श्रीपादासी प्रबोधित मधुर. आम्ही सर्वत्र वसतो निरंतर. तथापि पाचलो तव कार्या स्वाजी मंत्र जागरणात. निर्भय जाऊन बसावे निश्चित. आम्ही तेथे जवळीच आहोत म्हणावे मंत्र वेदाचे. घेऊन समर्थांचा आशीर्वाद संतोषित झाला भट्ट श्रीपाद. म्हणी जय जयकार करुणाकंद सच्चिदानंद गुरुराया. आपला अपार महिमा भेदती सूर्य चंद्र इंद्र ब्रह्मा. आत्मा रामा पुरुषोत्तमा. आज्ञेनुसार निघालो काशीकर वैदिक पट्टीचे विद्वान. त्या मंडळात विप्र बैसला जाऊन वारंवार काशी संस्थांच्या चुका झाकून सावध त्यांची करीतसे. उत्तम प्रकारे शुद्ध आपण मंत्र करूया पठण. स्वामी रायांचे स्मरण चरण गर्जतसे सिंह जैसा. हे अवलोकुनी काशीकर धरुणी श्रीपाद भक्तीचा कर. अत्यांदरे मध्ये आसनावर नमस्कारुनी बैसविती. मग नित्य मंत्र जागरणासी आणि ती प्रेमी श्रीपाद भटासी. सन्मानपूर्व वस्त्रालंकरित देवविती बहुत धन. तेव्हा श्रीपादांनी काशी क्षेत्रात ब्राह्मण भोजन जागरण शक्तियुक्त करून विप्रश्रेष्ठा संतोषित निगती हर्षित जीजवर. येऊन या अक्कलकोटासी दत्तात्रेय स्वामी चरण विंदासी. पूजनी करती ब्राह्मण भोजनासी. सांगती सर्वांची शुभवृत्त. श्री गुरुस्वामी लीलामृत काशीश घडलेले इशंभूत. कर्णद्वारे प्राशित लोक समस्त. होती पावन तत्काली अतर्क्य अद्भुत चमत्कारिक. अघटित करणी माईक सर्वांची अनुग्रहकारक. विचित्र लीला गुरूंची कालिका देवी मंदिरात. देखिलेले कथिले जाणे वृत्त. तो ब्रह्मानंद येथे अक्कलकोटात बुद्धी संगे आलेला. त्याने उच्च स्वरे सर्व इतिहास बोधिला त्रिपुरातील जनास. ते धन्य धन्य म्हणती भाग्य दिवस. पाठिले सुरस मोक्षामृत. या कलिरायाच्या कलियुगी आम्ही वर्तू लागलो कुमार्गी. शास्ता जगद्गुरु आम्हाला गे. अवश्य पाहिजे सर्वदा अक्कलकोटचे अहोभाग्य. प्रकटले अवतारित पुरुष योग्य. त्याचे दर्शन दुरित भोग्य. निरसुन सौख्य लाभतसे. गुरु लीला गायन करीत श्रीपाद जोशी हर्षभरीत. गेले स्वनगरी पुढे दीन बहुत. गेल्यावरी स्वर्गस्थ झाले. सांप्रतयांचे चिरंजीव. स्वग्रामी सुखे नांदती सदैव. विद्वान तयांचे आडनाव जोशी भट असे ते. असो ऐशा
परमपुरुषार्थ ब्रह्म साक्षात्कार प्राप्त झाल्यावरी निरंतर मग प्रयत्न प्रारब्ध कलेवर मतवाद नृत्ती सर्वदा म्हणून शास्त्र संयुक्ती तडजोड प्रारब्ध प्रयत्नांची असे ती जोड सुशिक्षितांनी जाणावी विंतोड मतवाद वर कड टाकून प्रपंच व्यवहारी पाहिजे की यज्ञ परमार्थ पुरुषार्थ दैव प्रयत्न दैव यज्ञाचा भाव जाण सद्दिज्ञ रत्ने जाणती प्रयत्ने अवश्य चेतसे शिकवावे प्रारब्धे सुखरूप नित्य खावे दत्तात्रेय स्वामींचे सद्भोत वाक्य बरवे केवल कल्याणार्थप्रद त्या दत्तात्रेय चरणी दीन वामन निमित्त मात्र लीलामृत वर्णन हृदयी प्रकटोनी सद्गुरु अत्रिनंदन आपले आपण वदविती त्या गुरु परमेश्वरा नुग्रहाविन आणि दिव्य ज्ञान चक्षु वाचून स्वयंप्रकाश लोक निरंजन कैसे दिसले अंतरी ते प्रभू सर्वांतरी नित्य प्रतिष्ठती परंतु चर्मचक्षुनी सर्वथा न दिसती सुरनर देहाकांसी ही कल्पाती अनंत जन्म घेतलिया जपतपनुष्ठान मुख उपवास व्रते कुष्ठ चांद्रायणादी बहु प्रायश्चिते यद्यपि अगणित जळती दुरिते तथापि वासना बीज उरतसे अनंत जन्म कृत अविवेके लघु महा आणि अतिपातके गुरुनारायण स्मरण मात्रे दे क्षणेके समूल जाती जळून असो कथा शोके परिसा सादर अक्कलकोट ग्रामाबाहेर आहे श्रीरामचंद्रांचे देवालय सुंदर तेथे एक परमार्थातीर श्रीवसे जित जाती विगत धवा जिचा रामदासी पंथ भरवा श्री सीतारामाची तरी सेवा योगात्मा प्रभूचे नित्य दर्शन घेऊनी दिव्य वैराग्यशाली सदाचारी भिक्षा मागुनी मधुकरी देव अतिथीस अर्पण वित्तहारी निर्वाह करी हरिबाई भिक्षायोगे श्री रामचंद्रजीचे स्थान बांधुनी देवालय लहान श्रीराम पंचायतन मूर्ती स्थापून भजन पूजन करीत असे दासबोधाधिक वेदांत ग्रंथाचे पठण भक्तिपूर्वक सर्वदा श्रवण मनन करुणी कर्व ब्रह्मार्पण हरिभक्ती पारायण हरी झाले तेथे सत्पुरुष बाबा सबनीस वेदांत ग्रंथ वाचिती सार्थ रसरस अन्य कोणी बैसती श्रवणात ते उपहास करीती सर्वांचा त्यात वारकरी काशीनाथ मसवडे बाबा फडणीसाजी म्हणती कोरडे मस्तक फिरून स्वामी झाले वेडे रूठजना नांदी लागले ही चतुर्थाश्रम घेऊन भ्रष्टले यांनी व्यर्थ चोथांड बंड माजविले त्यांच्या नादाने बाबा बैसले करिता उलट्या पालत्या कोठ्या तेव्हा एका गृहस्थाचे पायासी सर्पे वेठिले अति क्रोधवीसी मग ते सगळे यतीर्थ दर्शनासी गेले त्वरेने पेठेत त्या काली मोठ्या पटांगणात दत्तात्रेय स्वामी होते स्थित तेथे दिव्य तेजस्वी गुरुमूर्ती विलोकित भक्ती श्रद्धा सन्मवित जन उभे यतीश्वराच्या समोर उभे राहिले ठरक निंदक विप्र तयांची देखून दत्त दिगंबर हास्यवदने बोलती आम्ही येडे भ्रष्टलो मस्तक भ्रमले तरी तुमच्या पित्याचे काय खर्चले उदारासी मिळतसे चांगले म्हणून ते आठवल्या का तुमच्यातले सर्व घोटाळे ठाऊक आहे मत सगळे जळो तुमचे तिळे माळा सोवळे अंतर्बाह्य विटाळलेले तुम्ही आहा ऐसे अंतरसाक्षी ईश्वर महदूत यांचे वाक्य परसून झाले लज्जित म्हणती आपण परमेश्वर साक्षात घातले पदरात अन्याय बहु आम्ही श्रीचरणी शरणात अपराध क्षमा व्हावे हो भगवंत ऐसे वधूनी वारंवार प्रणिपात अनुताप युक्त करीती ते
सर्पाने सोडले त्यांचे पायास, तो चाहला सेवेकरी वृदास. तेव्हापासून बाबा फडणीस गुरुभक्त निस्सीम चाहले. बाबांची कन्या चिरंजीव, असती गयांचे सुशील स्वभाव. काशीनाथ दादा मसवडे सदैव, विठ्ठल स्मरण करीतसे. हे पंढरीचे वारकरी भजन, करती ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथावलोकन. सर्वदा सत्काल क्षेप करुनी, उदासीन वृत्ती राहले. असो इंग्रज सरकारचे विद्यमान, अधिकारी साहेब बंबगार्डन. जतन करावया संस्थान, अक्कलकोटली वसतीचे. ग्रामाबाहेर त्यांचा मुक्काम, सुंदर विशाल गृही आराम. न्यायरीतीने पाहते काम, दक्ष लोक हितीचे त्यांचे. पायास एकदा गोमड डसली होती विषदा, आपणास न व्हावे आपदा. म्हणून उपाय योजिती, दंश झालेल्या स्थानाचे विष. शस्त्रे काढविले त्याने निक्षेप, त्यायोगे पादचर्म गेले विशेष. तेणे केलं उपचले, साहेबांच्या पायाचे गेले सालटे. पाद रक्ताळून डसती माशा फिरते, औषध गुण नयेता उलटे. दुःखप्रद होतसे बाबासाहेब दुःखे त्रासले. वेदना सोसवे ना कंटाळले, म्हणती कशाने मला वाटेल चांगले. दंशवीष उतरुनी तो दुसरे दिवशी अकस्मात, श्री गुरुस्वामी दत्तावधूत बंगल्याजवळचे माळ रानात. सहज येऊनी मैसले, साहेबांस भृत्य सांगती. स्वामी राजा आले सहजगती, साहेब म्हणती करा विनंती. आणा गुरु सादरे, भृत्याने सत्वर जाऊनी. महाराजांचा आणिले पाचारून, साहेबांनी अद्भुत स्थान दिधले स्वामी रायाचे. वंदिले परात्पर सद्गुरु, समर्थ वदती कोठे मूलजोरू. ऐकूनी साहेब म्हणती काय करू, मला काही सुचेना. मग शीघ्र यतीपती गेले गणेश बागेतती. साहेब ते काळी संतापती, दुःखे विलपती अनिवार. तदा पाचारिले कारभारी, नारायण वासुदेव वरळी सत्वरी. ते येऊन पुसती प्रकृती बरी, आहे काय आपली. साहेब पुसती कारभाऱ्याचे, स्वामी काय बोलिले आम्हासी. बरवे सांगाती सत्यार्थासी, तेणे साहेब संतोषले. साहेब वदती पायाचे दुःख बरे, केव्हा होईल ते यतिद्रास विचारा बरे. जाऊन कारभारी करे, यतिपाद पद्मा वंदती. गुप्तपणे कळविती चोळपासी, साहेबांचे दुःखार्थ उपायासी. विचारयतीने समर्थांसी, ऐकुनी चोळप्पा विनवती. करद्वय जोडून प्रार्थी चोळप्पा, हो समर्थ दयाब्दे माय बापा. दुःखी साहेबांवरी कराची कृपा, त्रिविधाचा पाशका. बर्बगार्डन साहेब आपले, पायात दुःखे त्रासले. 3 वर्षे दुःख भोगिले, केले बहुतचा उपचार. परंतु गुण नाही अद्यापि, तदर्थ औषध सांगा पथ्ये सोपी. सकल सर्वदा स्वस्ती क्षेमरूपी, असावे राजा प्रजाधिक. तेव्हा समर्थ वदती अभयवरद हस्त. निंबवृक्षाचे थोड रक्त प्रशस्त, जलात उगाळून लाविता समस्त. व्याधी विध्वस्त होईल, क्षेमरूप आशीर्वचन. श्रवणे संतुष्ट झाले जन, निंबाचे रक्त थोड आणून गेले घेऊन कारभारी. साहेबांची सांगती हे औषध घ्यावे, पाण्याच्या उगाळून पायासी लावावे. देखुनी बंबगार्डन बरवे, कार्य चालले बोलती. महत्पुरुषाची सत्यवाणी, प्रासादिक मान्य जगत कल्याणी. प्रतीतीच एकते पूर्णपणे, अघटित करणी थोराची. मग पाण्यात उगाळून तात्काळ, लाविले पायास 2-3 वेळ. तेणे व्याधी दुःख तळमळ, गेली समळ लवकरी. पाय लंगडलेला आखडलेला, कोणत्याही उपचारे बरा न झाला. 3 वर्षाधिक भोग भोगिला. पायामुळे बाबासाहेबांनी एवढे महादुःख वाढविलेले, परी 1 दिवसात नष्ट झाले. बाबासाहेबांचे आश्चर्य वाटले. काय हे
महत्कृत्य विलक्षण हे नवे मानवी कृत्य केवल केवल ईश्वर कर्तृत्व सत्य तैसा प्रकाशे सर्वस्थळी आदित्य दीपादिका होऊन विलक्षण तेव्हापासून बाबासाहेबांनी दत्तात्रेय स्वामी पदी पूर्ण विश्वासाची दृढतर जडली भक्ती प्रेमाची सर्व सुखदाय सर्वदा ऐसे सहज बहुत चमत्कार जनपदा हितार्थ दत्तात्रेय ईश्वर दाविती सद्मार्ग सुखकर पूर्णावतारी श्री गुरु अनंत लीला अगम्य अतर्क्य त्या वर्णन करणे सर्वर्थ शक्य वर्णिता न पुरे धरणी त्रैलोक्य तथापि यथामती वाक्येवर वर्पा बरवे द्विज नारायण वासुदेव सदाचरणी भक्त शुद्ध भक्तिभाव सत्य भाषण प्रिय सुशील स्वभाव यथा धर्मज्ञाय वर्तती सद्गृहस्थ साहेब बर्बर गार्डन न्याय रीती योग्य सज्जन निष्पक्षपणे अक्कलकोट संस्थान केले जतन दयानी पुरुष प्रयत्नाने उत्तम फल प्राप्त होते ती उदाहरणे पुष्कळ जाणती प्राणी मात्र सकल ते निरोपिले यथामती जो परमानंद रूप परमेश्वर निर्मल ज्याचे कृपे मुखे होती वाचाल पंगू लंघिती पर्वत तत्काल तो चिरकाल वंदिते परमेश्वर सामर्थ्य यशय ज्याचे कृपे मुख होते विद्यवर्य तेची कथा परिता निसंशय विधिलेख फिरती टळती ते मनाबा नामे मनुष्य एक गरीब अक्कलकोटी होता मुख तयांची जाणती पुष्कळ लोक मनाब्या मुखा म्हणून श्रीमद दत्तात्रेय स्वामी ते दर्शन मनाब्या नित्य घेई भक्ती श्रद्धे करून उदर भरी भिक्षा मागून दर्शने मन शुद्ध झालेले त्याचे श्री गुरु दत्तात्रेय स्वामी समोर टाळ्या वाजवी नावे सुंदर तयांसी आज्ञापिती जगदीश्वर भजन करी रे मनाव्या मग तो मनाव्या संज्ञेने विनवी अहो त्रैलोक्यनाथा वाचा द्यावी तदा स्वकरे मुख उघडून द्यावी मला वाणी नाही म्हणून सर्वदा गुरुनामाचे सुखे स्मरण घडावे एवढेच नसो इतर शब्द कारण आपण पूर्ण ब्रह्म साक्षात नारायण प्रसन्न झाले मत लागे मग संन्यासी उपदेशिती सद्गुरु जगद्गुरु ते परिसा हो सज्जन पाबा गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु ऐशा योगीश्वर मुखे गुरु मंत्रोपदेश होताची प्रकटला वाचा प्रकाश करू लागला भजन सावकाश मुखत्वलयाची पावले ऐसा चमत्कार घडला अघटित पाहुणे लोक जाहले आश्चर्ययुक्त म्हणती हे जगदीश्वर खचित जगदुद्धारार्थ अवतरले यत्कृपे मुखे झाले वाचाल पंगुनी उल्लंघिले पर्वत अचल प्रत्यक्ष देखिले प्रणाम सामर्थ्य प्रबल पूर्णावतारी सहज दिले हे स्वामी राज अक्कलकोट निवासी उपदेश न करती कोणासी ऐशा मंदमतीचा शंका निवृत्तीची उघड समाधान झाले या प्रसंगी समर्थांचे सहज भाषण तेथी मंत्रोपदेश बोध दृढीकरण त्यातही महामंत्र वाक्यार्थ ज्ञान जगदुद्धारार्थ बोधीची ते आम्ही अज्ञानी मंदमती जडमूढ कैसे समजावे पूर्ण ईश्वरत्व गूढ तेची कृपाब्धी परमहंस मानस रूढ निष्ठता दृढ प्रदेश कान व्हावा तस्मात त्यजुनी संशय कर्तृत्व मोक्षधिकाऱ्यांनी निर्भय वास्तविक घ्याव उपदेश बोध रहस्य परमार्थिक प्रापंचिक धाक निरसुनी ते मिथ्या प्रपंचिक सकल भवभय गुरुलीलामृत पाने सबित दग्ध होय म्हणून गुरुलीला पान अक्षय श्रवण पठणे आवश्यकी स्वस्ती गुरुलीलामृत श्रुती पुण्य स्फुरणार्थार्थ मधित ब्रह्मानिष्ट वामनारिष्ट अष्टविभूतीष्ट ध्याय गोड हा
इति श्री गुरुलीलामृते श्री गुरुदेव समर्थ. बापरे, तेच करते. मी आधी अशी तुपी राहते, पायात निघाल्यात माझ्या. घेतला स्वामी वाची बसायचं म्हणून हो मी मग माझ्या सुषमाचा नाही बघितला. विसरली बॉक्स द्या का. एकोणतीसावा ना हे संपले नव्हते. 29 ना आता. सावकाश सरको आता पटकन मी बसली लक्षात. अध्याय 29. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री गणेशाय सरस्वते नमः. श्री गुरुदेव दत्त दिगंबर नमः. शिष्य विनवी कुरु भक्त्या लागून जगताचे उत्पादन कारण तेरे भेद सहित लक्षण. उदाहरण सांगायचे. गुरु म्हणती शिष्य तव उत्तम प्रश्न. या प्रश्ने सहज होय जगताचे समाधान. प्रथम उत्पादन शब्दार्थ विवेचन करून तावून यथामती उपाधीयते तत्त उपादान इंद्रियाकर्षण जे ते जाण. दुडाच धातू म्हणजे दान. आकर्षण इंद्रियांचे कोणेका कार्याचे जे स्वामी समवायी कारण. हस्तादी इंद्रियाने जे करणे ग्रहण. ज्या वाक्यात ते अर्थ असते दोन. इंद्रियाकर्षण हेतू उक्ती निमित्त ते. आता कारण शब्दार्थ करा श्रवण. कार्य ते निर्गुण नेती कारण. कृती करीजे जेणे करून ते कृत्य धातू अर्थ करणे ऐसे. न्याय शास्त्र तिला समवायी कारण. दुसरे ते असमवायी कारण. तिसरे आहे निमित्त कारण. कार्य साधन हेतू निमित्त. क्रियेचे जे उद्देश ते आणि ज्ञानक्रिये. दुःख कालमान समुदाय. मूलत्व गायन वाद्य. विशेष क्रिया नरकादिक. भूत भविष्य आणि वर्तमान काळात. उत्पत्तीचं जे कारण. भूत ते दैवत. कारण शब्दाचे अर्थ अगदी भौत. परी येथे संक्षिप्त सांगितले. आता ऐका उपादान कारण म्हणजे साक्षात प्रत्यक्ष कारण. जैसे घटोत्पत्ती स्थितीत लयतील आधारपण. मुक्तिकाची जाणा घट कार्याचं. कुलाला आणि दंड चक्राधिक. निमित्त कारण होय ते घटारंभ. उपादान कारण त्रिविध प्रकात्मात्मक. परीचा सकलिक श्रोते जन. आनंद स्वरूप ब्रह्मपुराण. ब्रह्मपासून निश्चय ही सर्व भूते होती उत्पन्न. जीवत वराती आनंदी करुणा आणि लेनही होती आनंदात. निर्ष आणि जे निर्वय आहे त्या आनंद स्वरूप आत्म्याची ठाई पदवी. जगतू भात्मत्व सिद्धी आहे वाचली. श्रुतियुक्त लोकिक संगे प्राणासह त्या निरश निरवय आत्मस्वरूपी आरंभ परिणाम. वादन स्पर्शती कदापि ऐक विवार्थाचे असे
उपादान रूपी ते दृष्टांते उमटेल सुवासी जैसे घटाचे उपत्वी स्थिती लयाचे कारण तत्पाधातून दानभूत मुक्तिकाची आहे दान तत जगताचे उपादान कारण आनंद स्वरूप ब्रह्म असे ते उपादान असे त्रिधा भिन्न दान विविधते परिणामी आरंभिक अभिमान त्यातील प्रथम आरंभाचे असे ते उपादान असे त्रिधा भिन्न दान विविध विवर्ती परिणामी आरंभिक अभिमान त्यातील प्रथम आरंभाचे लक्षण श्रोते सज्जन परिसा हो आरंभवादीचे वैचारिकाधिक्य कणाद ऋषीचे मत सांप्रदायिक न्याय शास्त्र संबंधी विशेष गुण बोधक आरंभ मतवादी ऐसे ते कार्य कारणाचा भेद निमित्त मानती अन्यायापासून अन्यायाची उपाती जैसे तंतूपासून असून पटनिपाती निपसाध्य म्हणती भिन्न तंतू आणि पट कार्य कारण मानून भिन्न कार्याची अपेक्षा न ठेवी कारण आणि कारणाची अपेक्षा कार्य ठेवीत न ऐशी वचने स्थापित पटाचे उपादान करून कारण तंतू असतात तथापि ते मानित तंतुपट भिन्नता त्यात एकांची असे विरुद्ध परिणामता दुसऱ्यांची विरुद्ध क्रियत्व असे एक पदार्थापासून नसून आरंभ होत असे बहुत पदार्थापासून जैसे नैयायिक मते अन्नत परमाणुक मिळून जगन्नारंभ होत असे म्हणून टाकून मदवात घटपट जगदुपादन वैष्णवाचे असे श्रेष्ठ विवेक पाहता मातीपासून घट आणि तंतूपासून पट अभिमान असे आता परिणामवाद ऐका चतुर एकची वास्तूची पूर्वसत्ता त्याग पुरस्सर अवस्था प्राप्ती होते जी इतर त्यांची परिणामवाद म्हणते जैसे दुग्धाचा परिणाम दही मृत्तिकेचा परिणाम घटना पाहिजे सुवर्णाचा परिणाम कुंडल येई दृष्टांते घड समजावे यथा दुग्ध मृत्तिका सुवर्ण पूर्व शिरा दिव्य व्यवहार योगता टाकून दधी घट कुंडल परिणामाची दान व्यवहार योगता पावती त्याची परिणामी उपादान कारण होतेसे कार्याचे समान सत्तावन जैसे सावय दुग्ध त्यात समान आहे व्यावहारिक सत्तातील अथवा प्रतिभासिकता समान दुग्ध आध्यात्मिकात हे जाण तैसे चैतन्य आणि प्रपंचाची समान सत्ता नाही तर विषम सत्ता आहे निर्वय आनंदात्मा चैतन्य माझी परमात्मार्थिक सत्ता वस्तेची सहजी आणि जगतरूप प्रपंच माझी व्यावहारिक प्रातिभासिक सत्ता असे यास्तव संपूर्ण जगत प्रपंचांचे उपादान जो आनंद स्वरूपात्मा चैतन्य घन तेथे आरंभ किंवा परिणामी कारण नाही सर्वथा निश्चित आता विवार्थोपादान लक्षण यथामती करून निरूपण पूर्वावस्था ते नन परित्यजुन अवस्था महाभान विविधते तो आरंभ परिणामी मतवादाहून निराश विवर्तवादीचे योग्य लक्षण आपले वास्तव स्वरूप त्यावर न अन्यथा प्रीतीत होते जे जैसे रुज्य पूर्वसृज्य स्वरूप त्यागित अनसून ते सर्परूपे होत भासमान तेव्हा त्याची विवर्तवादाची लक्षण उदाहरणासह बोली गेले रुजू अधिक साव्य आहेत म्हणून निर्वय आत्मरूपी ते न घटत अशा आशंकेचे समाधान प्रशस्त गुरुबोधीतील शिष्यात निरवाई जे गगनाधिक यथार्थी स्पष्ट भायाचा दृष्टांत बोलू सम्यक परिसा हो श्रोते प्रापंचिक परमातिक उदात स्वरूप उमज वाया जावाया आकाश निवजय निर्मल असंतानी जैसे त्या विशुद्ध आकाशाचे ठाई गंधर्व नगर आणि नीलता प्रतीत होई
तलमालिन्य उभं राहते जैसे, आणि जैसे बालकाशी आपले मनात भय दुःखद राक्षसात होती प्रतीत अविवेक कल्पनेने मालिन आरोपित स्वच्छ शुद्ध पदार्थ अर्थात सावयव अथवा निर्वय पदार्थ पुरत है तो विवर्त भाव वास्तव आनंद स्वरूपी विवर्त अवश्यमेव अंगीकारेला ज्ञानेती शुद्ध आकाशी जैसे गंधर्व नगर तैसे चैतन्य रूपी कल्पित जगत संसार अतोयव विवर्तवादीचे अंगीकारण केल्याने निशंक ज्ञान होते. यद्यपि अदिती सच्चिदानंदन गण त्या आत्मस्वरूपी जगत कल्पना करणे कल्पना हेतूचा अभाव असून कल्पिते माया शक्ती अनिवार्य जैसे मणिक मांत्री रूप द्विरूप ऐंद्रे जालिके जी माया असे अघटित घटक त्या माया शक्ती योगे गंधर्व नगराधिक शुद्ध आकाशी कल्पिती अति आकारते घटना पितयसी पटीयसी माया अनिवर्चनीय कल्पित मिथ्या मावाया ऐशी आहे म्हणून जाते लया ब्रह्मा विनेची तात्काळ आता भेदत्रयाचा उपक्रम कळवया बोलू सुगम जेने प्रज्ञानंद ब्रह्मात्माराम ज्ञान रम्य समजेल म्हणून अंतकरणाचे जे वाचक मानस चित्त प्रज्ञा हृदयांतिक त्या सर्वात प्रज्ञा ही एक अत्यंत शोभा या नाम असे. प्रज्ञा या नामाचा दोन शब्द एक शब्द असे शब्द आणि दुसरा ज्ञा शब्द त्यात शब्दाचा अर्थ विशद परिसर विद्वाजन श्रोते हो प्रकल्प उत्कर्ष अधिक्य पुढे अग्रभागी प्रारंभी उघडीक अप्रतिबिंब दर्शन अतिशयाधिक पराकाष्ठित अर्थ होतसे. येथे शब्दार्थ ऐसे मुख्य स्वगत भेद सजातीय विजातीय हे भेदत्र रहित होय. शब्दार्थ निर्मिती तो ज्ञ जाणती ज्ञ जाणतो तो ज्ञा धातू अवबोधन जाणणारा तो वेदात ज्ञात ब्रह्मदेव अर्थ होतो. चंद्रबुध ग्रह मंगलिक येथे ज्ञा शब्दाचा मुख्यार्थ प्रकाश आणि प्रज्ञा या दोन शब्दांचा अर्थ विशेष आनंद स्वरूप आत्मा परमेश त्याचे ठाई प्रज्ञा शब्दार्थ घटत असे. ज्या वस्तू आत्म्याहूनही भिन्न त्या अनात्मक जड पदार्थी कधी न म्हणजे प्रज्ञा शब्दार्थ आत्मचिंतन तद व्यतिरिक्त पदार्थी प्रज्ञार्थ घटत नसे. तो समजावयाची अभिप्राय बोलू लक्षण भेदत्रय स्वगत सजातीय विजातीय वृक्षादी दृष्टांते करुणी समान जातीच्या पदार्थाचा जो परस्पर भेद दिसे नाचाचा तोची सजातीय भेद म्हणावयाचा. शास्त्रांतरिती वर्णिला जो एकची वृक्षाचा अन्य वृक्ष संगे भेद जैसे वटवृक्ष आणि आम्रतरू अस्ति स्वतः सिद्ध तथापि वृक्ष रयात असे जो भेद तो सजातीय वदानावा अथवा एक ब्राह्मणाचा भेद दुसऱ्या ब्राह्मणा संगे आहे विशद आणि ब्राह्मणत्व जाती निर्वाद दोन्ही विपार्थी समान असे. यशाची सजातीय भेद म्हणती तो देखील न स्पर्श आत्मा त्या प्रती कारण आत्म्याचे समान द्वितीय जाती आत्मा नाही म्हणून अधित्वात आत्मा आणि विरुद्ध जातीचा पदार्थ परस्पर जो भेद दिसे साचा तो विजयाती भेद जाणवायचा. अनेक ग्रंथात प्रतिपादित जो जैसे वृक्षाहून केवळ भिन्न अस्ति मृतिका शिला पाषाण त्याचेच आहे नामविधान विजयाती भेद असे.
अथवा ब्राह्मण आणि क्षत्रियांचा परस्पर जातीभेद आहे त्याचा. ब्राह्मण श्रुतीत्व दोही भिन्न जातीचा एखादी कारणात वाचनाच होय, परस्पर विरुद्धता असे. म्हणून विजातीय भेद आत्मरूपी न गवसे, कारण आत्म्याहूनही भिन्न नसे. कोणीही वस्तू शिष्या यदापि अन्यात्मा जड दृश्य जगत ते आत्म्याहूनही भिन्न विजातीय असत, तथापि कल्पित प्रपंचाने विसिद्ध हो असे नसे होत. विजातीय भेद आत्मस्वरूपी आणि समान सत्तावान पदार्थ तोची भेदाचा संपादक होत. आपुल्या ठाई भेद असे जो स्थित तोची स्वगत भेद जाणावा. जैसे एकाच वृक्षाचा भेद जो स्वगत शाखाप्रत फुलो फलपुष्पादी सहित म्हणजे वृक्षाचे अवयांचा भेद म्हणिजेत. स्वगत भेद या नामे करुणी अथवा एकांची शरीरात हस्तपादादिकांचा जो परस्पर भेद असत ह्याची स्वगत भेद जाणीजे. त्याच्या शुद्ध स्वरूपी स्पर्शाची नसे, कारण त्या स्वगत भेद सावयव पदार्थ होत असे अभिनव, आणि आत्मा आहे केवल निर्वय, म्हणून त्याची अभाव भेदाचा. या प्रकारे भेदत्रय रहित स्वप्रकाशात्मक विराजे सर्व भेदातीत प्रज्ञा आणि प्रज्ञान शब्दार्थ एकची होते. आनंद स्वरूप परमात्मा ब्रह्मा ती वर्णात पर्यंत आत्मा व्यापक असे सर्व शरीरात जैसे संपूर्ण काष्ट माझी सतत अग्नी स्थित असतसे, किंवा घटाची उपस्थित स्थितीत लय त्या कारणरूपी मृतिकेत होय. वाचारमन मात्र घट विकार नाम घेय. मृतिकाचे कारण सत्य असे, जैसे घटाचे मृतिका उपादान कारण, तैसे जगुत्वातीत लयाची जाणा. आत्मा एक उपादान कारण सच्चिदानंद स्वामी समर्थ असे. ऐसे वेद प्रतिपादित परमात्मा अखंड, ज्याचे इच्छेपणे उभारे ब्रह्मांड, त्या हृदयस्थापी स्वानुभवनी उदंड धरले प्रपंच भवसागर. परमात्मा अखंड, ज्याची प्रसिद्धी श्री काशी क्षेत्री एक वसत होते बहिर शास्त्री. स्वधर्म रथ उभयता पुरुष स्त्री ते एक कथानक परिसावे. त्यासी बहुत वर्ष पोत्रस्थान नव्हते, ते झाले विश्वेश्वर कृपे करून. ते पहिरे शास्त्री विद्वान असून करविले गणित जातक पुत्राचे. ज्योतिष जातक शास्त्रानुसार जन्मपत्रिकेत फल निर्धार. अमुक वर्षी मास तिथी परार. त्यावेळी पुत्र पंचत्व पावेल. अल्पायुषी त्या पुत्राचे भाकित जाणून शास्त्री बसले. चिंताक्रांत म्हणती व्रतबंधाधिक संस्कारयुक्त कैसे होईल बालक हे. तेथे एक सत्वपुरुष वस्ती भले. चिंताक्रांत म्हणती व्रतबंधाधिक संस्कारयुक्त कैसे होईल बालक हे. तेथे एक सत्वपुरुष वस्ती भले. चिंताक्रांत म्हणती व्रतबंधिक मंत्रशास्त्र निष्णात सदाचारी चांगले. तयांची शास्त्र पूर्वानी पोसेले. जन्मपत्रिका दावून ते साधू म्हणती साधू जाणती भविष्य ज्ञान आणि निरुपाधिक वैराग्यवान. त्यांनी पत्रिका साध्यंत विचारे पाहून योगोपाय कथियेला. साधू म्हणे साधन केले साधन सकल, तुमचे कार्यात होतील निष्फल. परी महात्मा अवतारिक दर्शन केवल, पुत्र आयुष्यमान होईल. मग शास्त्री वदती साधूसी, ऐसे पुरुष आता कलियुगात कोठे असतील. तेव्हा मांत्रिक शास्त्री बुवासी कथती चरित्र स्वानुभविक ते. या युगी अवतारिक पुरुष आज अखंड चिंतामणी कल्पद्रुम भक्त काज पूर्ण ब्रह्मस्वरूप श्री स्वामी राजा अक्कलकोटी विराजित. तेथे जाऊन करा हो सेवा, याविषयी संशय मुळीचा नसावा. नंतर नमुनी उठले शास्त्री बुवा विचारून सुमुहूर्त. शास्त्री पुत्रास घेऊन शास्त्री
पातले अक्कलकोट नगरी नारायण भट हर्टीकारचे घरी राहुनी घेती गुरु दर्शन नित्य श्री मद दत्तात्रय स्वामी दर्शन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पठन करीत होते संचार संपन्न तो अपूर्व वर्तले. पुत्राचा मरण काल समीप आला तेव्हा पुत्र अकस्मात मूर्छित पडला. स्वामी समर्थ सांगती शास्त्री बुवाला तीळ आणावे सत्वर. हे गुवचन ऐकून सवासी तीळ शब्दे भय ताटले वाटले मानसी. मग यतीश्वर वदती द्विजसती शर्कायुक्त तीळ खावे. श्री आज्ञेनुसार बालमुखात तीळ घातले शर्कायुक्त. त्यावरी एकाच घटिकेत द्विज पुत्र सावध झाला. मृतावस्थेत उठविले बालक पाहुनी आश्चर्य वाटले सर्व लोका. मग या पार्थित कालचाही कलात्मा यतील नायक परमेश्वर द्विज सुताचा केला गेलेला श्वास परी समर्थाचा पूर्ण विश्वास. जो मूलधार पालक या विश्वासात तत्कपेने सजीव पुत्र झाला. लहान बाल परी बुद्धिमान श्री समर्थाची कर्तृत्व करी